श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. तुम्ही खूप प्रयत्न करताय, पण तुमच्या मनासारखं घडत नाही आहे. कोणती गोष्ट तुमच्या मनासारखी होत नाही आहे. कोणत्या गोष्टीसाठी तुमची इच्छा असेल, तुमचे स्वप्न असतील, पण ते स्वप्न काही केल्याने पूर्ण होत नाही आहेत. तर तुम्हाला ही सेवा करायची आहे. जर का तुम्ही ही सेवा केली ना, तर बघा, तुमचे जे काही इच्छा असतील त्यात पूर्ण होतील. तुमच्या मनासारखं घडेल. तुम्हाला हवं ते मिळेल. फक्त तुम्हाला ह्या काही सेवा करायच्या आहेत. पण मी नेहमी सांगते, कोणतीही सेवा करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असते ती श्रद्धा, विश्वास आणि भक्ती. जर का तुम्ही फक्त करायचं म्हणून जर करणार असाल ना, तर तुम्हाला कोणत्याही तुम्ही सेवा करा, कितीही कठीण सेवा करा, पण तुमच्या मनामध्ये एक म्हणजे होईल का नाही असा प्रश्न असेल किंवा भक्ती नसेल मनामध्ये, फक्त आपलं ते पूर्ण व्हावं म्हणून जर तुम्ही करत असाल ना, तर तुमची ती इच्छा कधीच पूर्ण होणार नाही आहे. तुम्ही कितीही प्रयत्न करा, मग तुमची इच्छा पूर्ण होणार नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे ती आपली सेवाभाव, भक्ती आणि श्रद्धा. श्रद्धा असल्याशिवाय कुठलीच गोष्ट पूर्ण होत नाही. त्यामुळे पूर्ण विश्वासाने तुम्हाला ही सेवा करायची आहे. सेवा कोणती आहे, किती दिवसासाठी करायची आहे, नियम काय आहेत, ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, खूप असे लोक आहेत, ते खूप दिवसापासून प्रयत्न करत आहेत कोणत्या तरी गोष्टीसाठी. आपण जर उदाहरण घेतलं तर म्हणजे तुमच्या घरात कोणाचं लग्न जमत नसेल, खूप दिवसापासून प्रयत्न करतायत, पण योग्य असं स्थळ येत नाहीये, किंवा आलं तर कुठेतरी काहीतरी कमी होतंय, त्यामुळे ते लग्न जुळत नसेल, किंवा मग तुम्हाला कोणत्या तरी कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय, पण काही ना काही कारणामुळे ते ऍडमिशन तुमचं कॅन्सल झालेलं असेल, पण तुम्ही परत आता त्याच्यासाठी अप्लाय करायचा विचार करत असाल, तर तुम्ही ही सेवा नक्की करून बघा. तुम्हाला नक्की याचा फरक जाणवेल. पण म्हटलं तसं मनापासून आणि श्रद्धेने करायची आहे. खूप जास्त दिवस नाही लागणार आहे या सेवेला. तुम्हाला फक्त 21 दिवसाची अशी ही सेवा करायची आहे. सेवा काय आहे, त्यासाठी नियम काय आहेत, तर नियम नॉर्मली जे आहेत, आपण जे पाळतो, विटाळ, पाळी आणि सुतक, यामध्ये ही सेवा करायची नाही आहे. आणि त्यासाठी तुम्हाला संकल्प देखील करायचा आहे. आपली जर कोणतीही इच्छा असू द्या, आपल्याला मनासारखं काही पाहिजे असेल ना, तर त्यासाठी संकल्प करून जर तुम्ही सेवा केली ना, तर तुम्हाला त्याचं फळ खूप लवकर मिळतं. त्याच्यामुळे तुम्हाला स्वामींच्या केंद्रात जाऊन संकल्प करायचा आहे. तुम्ही सेवा कोणती करताय ते स्वामींना सांगायचं आहे. नारळ, खडीसाखर घेऊन जायचं आहे. किती दिवसाची सेवा करताय, तुमची इच्छा काय आहे, ते सगळं स्वामींना तुम्हाला सांगायचं आहे. तर आता सेवा तुम्ही स्वामीला सांगताना सेवा कोणती सांगणार तेच मी तुम्हाला सांगते. तर तुम्हाला सेवा काय करायची आहे, 21 दिवस तुम्हाला रोज श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला 21 दिवस काल भैरवाष्टक वाचायचं आहे, पठण करायचं आहे. काल भैरवाष्टक ना एवढी प्रभावशाली अशी सेवा आहे ना, आपल्यावर येणारे संकटे जे काही असतील ना, ते काल भैरवाष्टक वाचल्याने दूर होतात. आणि त्यासोबतच तुम्हाला 21 दिवस श्री स्वामी समर्थ यांचं श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे. बघा, श्री स्वामी चरित्र सारामृत हे एक असं पारायण आहे की ज्याने मोठ्यातले मोठे प्रश्न सुटतात. फक्त मी म्हटलं तसं मनामध्ये श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि 21 दिवसाचं तुम्ही पारायण करा. तुम्हाला घरी शक्य होत नसेल, घरी मन लागत नसेल, तुम्ही केंद्रामध्ये पारायण केलं तरी चालेल. केंद्रामध्ये पारायण केलेलं तर अतिउत्तम. पण केंद्रामध्ये वेळ मिळत नसेल ना, तर तुम्ही घरी पारायण करा. कधीही तुम्ही करू शकता, सकाळ, दुपार, संध्याकाळ, तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा. फक्त लक्षात ठेवा की घरामध्ये गोंधळ नाही असला पाहिजे. घरातील सगळे कामं आवरून, घरातील पुरुष जॉबला गेले असतील, मुलं स्कूलला गेले असतील, घरात असतील तर झोपलेले असतील, अशा वेळी तुम्ही पारायणाला बसा. पारायण करण्यापूर्वी तुम्ही श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. त्यानंतर पूर्ण पारायण 1 ते 21 अध्याय वाचावं. त्यानंतर तुम्ही श्री सुक्तम, नंतर पुरुष सुक्तम याचं पठण करावं, काल भैरव अष्टक. या जर का सेवा तुम्ही 21 दिवस लगातार केल्या ना,
तर तुम्हाला त्याचं खरंच खूप छान असे अनुभव येतील. खूप लोकांना श्री स्वामी चरित्र सारामृताचे अनुभव आलेले आहेत. त्यासाठी खूप कठीण असे नियमही नाही आहे. तुम्ही केंद्रामध्ये जा, स्वामींना प्रार्थना करा. तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामींना सांगा. स्वामींना सांगा 21 दिवस तुम्ही पारायण करत आहेत. त्यासोबतच श्री स्वामी समर्थचा जप देखील करणार आहात. तुम्ही स्वामींना ज्या सेवा करणार आहात त्या सेवा तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे. त्यानंतर घरी येऊन पारायणाला सुरुवात करा किंवा त्याच दिवसापासून तुम्ही केंद्रामध्ये पारायणाला सुरुवात केली तरी चालेल. फक्त त्या दिवसामध्ये तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे आणि शक्य होत असेल तर पाराजन्य म्हणजेच बाहेरचं खाणं टाळा. बघा, तुम्ही एकदा नक्की हे पारायण करा, विश्वासाने, श्रद्धेने करा. तुम्हाला जे हवं ते मिळेल, तुमच्या मनासारखं घडेल.